हे बघा तुम्ही या ठिकाणी सांगायला मला आनंद वाटेल की या ठिकाणी आम्ही 23 जागा लढतोय आणि 23 जागेमध्ये 6 जागा आमच्या बिनविरोध झालेल्या आहेत। याचाच अर्थ असा होतो की लोकांना शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून जे काम आम्ही करतोय ते लोकांना मान्य आहे। 7वी सीट सुद्धा आमची 2 मिनिटाकरता गेली, बाई माघारीला गेली तोपर्यंत 3 वाजून 2 मिनिटं झालेले होते, नाहीतर 7वी सीट सुद्धा बिनविरोध होणार होती। पण असो 23 जागा लढत असताना 6 सीट म्हणजे जवळपास 25% सीट आमच्या या ठिकाणी बिनविरोध झालेल्या आहे। त्याचा खूप आनंद आहे। सगळ्यामध्ये संजय राऊतांनी गंभीर आरोप केले की 5-5 कोटी रुपये देण्यात आले की काही उमेदवारांना भेटण्यात केले गेले। संजय राऊतांनी आरोप केले केव्हा? काल संजय राऊतांनी आरोप केले की जळगावमध्ये उमेदवारांना दाबून ठेवता आहे, किडनॅप केलेला आहे। कोणी केलं? संजय राऊतांनी काल आरोप कोणी डांबलं? शिवसेना मी शिवसेना पर्टिक्युलर नाव सत्ताधाऱ्यांनी महायुतीच्या लोकांनी आता तुम्ही सगळे पत्रकार होते, जितक्या सीटा झाल्या मी कुठे बसलेलो होतो आपण सगळ्यांनी पाहिलंय। डांबायला वेळ थोडी होता। एक आहे मी जिथे मला वाटलं की माझ्या कार्यकर्त्याला हा उमेदवार जर माघार घेतली तर त्याला इलेक्शन सोपं होईल किंवा बिनविरोध होईल, तिथे मी 100% त्यांच्या घरी जाऊन प्रयत्न केले, हे उघड आहे। काही चाकू घेऊन नाही गेलो त्यांच्या दरवाजी, विनंती करायला गेलो। मी कोटेनगरला गेलो, मी आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी 5-7 ठिकाणी मी गेलो आणि मी 4 दिवस ठाण म्हणून बसलो होतो आणि हे सगळ्या लोकांनी पाहिलंय, पत्रकार लोकांनी पाहिलंय। आता काही उरलेलं नाही बोलायला। मग आता 5 कोटी, आता नगरसेवकाला 5 कोटी भेटत असेल तर मग झालं मग कल्याण। असं कुठे हे काय आरोप, मला वाटतं हे चुकीचे आरोप आहे, त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे, त्यामुळे ते असे आरोप करतायत आणि मला तरी असं वाटतंय ही गोष्ट चुकीची आहे। आतापर्यंत एवढे बिनविरोध कधी निवडून आलेले होते, सर्वत्र पैशांचा पाऊस सुरू आहे, त्यामुळेच या निवडणुका लढवल्या जातात असं संजय राऊत म्हणतात। हे बघा, त्यांच्या बोलण्याला मी काही पाहिजे त्याप्रमाणे हे मी बोलू शकत नाही। आता मी पण ऐकलं की TV9 वर त्यांनी डायरेक्ट माझ्या नावाचा आरोप केलेला आहे की गुलाबराव पाटलांनी तिथे दादागिरी केली, दबंगगिरी केली। आता मी धरणगावमध्ये हरलो, मी तिथे दबंगगिरी केली असती तर धरणगावमध्ये मी हरलो असतो का? तिथे माझे 15 नगरसेवक आले 23 पैकी, पण माझा नगराध्यक्ष येऊ नाही शकला। राजकारण हे लोकशाही पद्धतीने झालं पाहिजे, त्या पद्धतीने आम्ही लढतोय। जिथे आम्हाला वाटलं की इथं कार्यकर्ता शिवसेनेचा बिनविरोध होऊ शकतो तिथे आम्ही प्रयत्न केले, आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालो। जसं आपण मगाशी म्हटले की काही वेळे या उमेदवार माघार घेऊ शकले नाही, असे किती उमेदवार आहेत आता की जे आगामी काळात पाठिंबा देऊ शकतात? भरपूर आहे। मी आपल्याला सांगतो की शिवसेनेच्या 23 पैकी 20च्या वरती सीट आहेत। संजय राऊतांनी आपण आरोप केला की 3 वाजेनंतर मुदत संपल्यानंतर सुद्धा प्रशासनाला मी आपल्याला सांगतोय 3 वाजून 2 मिनिटांनी एक बाई जी होती ती आमची वरती चढली आणि गेट बंद झालं। आम्ही विनंती केली की 2 मिनिटं आहे, त्यांनी ऐकलं नाही। मी तर ते पायरी पण चढलो नाही, आपण पाहिलं असेल, मी फक्त इकडेच राहिलो। 3 वाजून 2 मिनिटांमध्ये आमची ती लेडीज गेली असती तर आमची 7वी सीट बिनविरोध झाली असती। पण शेवटी न्याय देवता आहे, त्याच्यामध्ये कायदे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत ज्या पाळल्या पाहिजे ते आम्ही पाळल्या आहेत। राऊतांना काय उत्तर द्यायचं या सगळ्या संदर्भामध्ये? त्यांना उत्तर देण्यात काही अर्थ नाही आहे। सगळ्या जळगाव जिल्ह्याला माहिती की ही निवडणूक कशी होते। एक आहे, आम्ही तिथं मी असेल की आमदार चंद्रकांत अण्णा असतील, जिल्हा प्रमुख असतील, आम्ही तिथं ठाण म्हणून बसलो ते तुम्ही बघताय। 4 दिवसामध्ये मी सकाळी गेलो, रात्री 12-1च्या पहिले कधीच घरी आलो नाही, हे आपण सगळ्यांनी पाहिलंय। बच्चू कडू म्हणतायत घराण्याशाहीचाही आरोप झाला, चंदू अण्णांच्या घरामध्ये त्यांच्या मुलाला तिकीट दिलं, एक MBBS डॉक्टरला दिलं आणि चांगल्या लोकांनी पुढे यावं हा एक प्रयत्न आहे आमचा, त्याच्यामुळे याला दिलं त्याला दिलं। आता आमचे उमेदवार निवडून आले तर म्हणले 5 कोटी रुपये दिले। आता नगरपालिकेमध्ये निवडून देण्याकरता आमदारांचा मुलगा दिला तर म्हणजे आमदारांचा मुलगा दिला। आता 5-5 कोटी मी जर द्यायला गेलो आणि कुठली दबंगगिरी केली, आता सगळे आरोप जे आहेत त्याचं जर नजर आपण टाकली तर पहिले सांगतात दबंगगिरी केली, मग म्हणतात 5 कोटी रुपये दिले, आता म्हणतात की घराणेशाही केली। त्यांचं उत्तर कोणत्या गोष्टीला द्यावं हेच मला कळत नाहीये। राहिला तर मुंबईमध्ये ठाकरे येतील असं बच्चू कडू म्हणतायत। हे बघा, आमचा जनता जनार्दनावर विश्वास आहे। जर आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदेनी चांगलं काम केलेलं असेल तर या ठिकाणी आम्ही चांगले मताधिक्य घेऊ। आज आपण पाहिलं असेल की महायुतीच्या 69च्या आसपास 63च्या आसपास सीट बिनविरोध झाल्या आणि आणखी काही आकडा आला 69 पर्यंत, त्यामध्ये 44 बीजेपीच्या आणि 22 शिवसेनेच्या आल्या। त्यामुळे लोकांनी काही फक्त जळगावातच बिनविरोध काढला असं नाही आहे, सगळीकडे बिनविरोध काढलेला आहे। आणि आम्ही जर लोकशाहीच्या मार्फत चांगले कामं केलेले आहेत तर तुम्हाला मी लिहून देतो की महापालिकेमध्ये सुद्धा निवडणुकांचे रिझल्ट हे चांगले लागणार आहेत। हो, मुंबईमध्ये शिंदे गटावर आरोप करण्यात आलाय मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडनं की शिंदे गटाने मनसेचे जे उमेदवार आहेत ते 1-1 कोटीमध्ये
या आरोपांना काही तथ्य नाही. हिजाब के मुद्दे पर इम्तियाज जलील आक्रमक हो गए. हिजाबच्या मुद्द्यावर इम्तियाज जलील हे आक्रमक झालेलं पाहायला मिळतं. जालन्यामध्ये काल त्यांनी भाषण केलं की हात लगाए तो हात तोड देंगे. हिजाबच्या मुद्द्यावरून इम्तियाज जलील जे आहे ते आक्रमक झालेले आहे. जालन्यामध्ये त्यांनी भाषण केलेलं आहे की हात लावला तर हात तोडून टाकेल. म्हणजे नितीश कुमारांना त्यांनी ते एका बाईचा बुरखा ओढला होता ना. हे बघा, आता तिथे काय घटना घडली मला माहित नाहीये, त्यामुळे मी त्या गोष्टीवर बोलणं उचित होणार नाही. शेवटी तिथे काय प्रसंग होता, कार्यक्रम कसाचा होता, कुठल्या गोष्टीचा होता, तर मला तरी असं वाटतं की त्याच्यावर प्रतिक्रिया देणं उचित नाही. फक्त इम्तियाज भाईंना आमची ही सल्ला आहे की देशामध्ये आणि राज्यामध्ये शांतता असली पाहिजे. अडचण आहे तर त्या गोष्टी सांगण्याचा एक पद्धत आहे. एखाद्या माणसाने काय केलं म्हणून सगळे लोक वाईट आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही, असं माझं त्यांना आव्हान आहे. सूर्याजी पिसाळ जसे 400 वर्ष लक्षात राहिले तसे मिंदे लक्षात राहतील असे उद्धव ठाकरे म्हणतात. अरे बोलू द्या मला, आम्हाला पिसाळ म्हणू द्या का कुसाळ म्हणू द्या, आम्ही निवडून येतोय, समोर समोर दिसतंय एवढं आम्हाला माहिती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.